नमस्कार. मी श्रीमती सुमती विजय ढोके, प्रभाग क्रमांक 20, सुदगिरनी सामरानगर ब गटातून युवा स्वाभिमान पार्टीच्या तिकीटवर निवडून आलेली आहे आणि ही माझी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. तर काय सांगाल, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे, हा विश्वास कसा जपाल आपण? नक्कीच जनतेने विश्वास असा ठेवला की आपण गेल्या 9 वर्ष सतत कामात राहिलो, त्यांच्या संपर्कात राहिलो आणि म्हणून जनतेने आपल्यावर हा विश्वास टाकला आणि आपल्याला प्रचंड मताने निवडून दिलं. आपल्या वॉर्डमधील अशा 2 ते 3 समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? सगळ्यात मोठी समस्या तर साफसफाईचीच आहे, कारण 4 वर्षात नगरसेवक नसल्यामुळे अजिबात खूप हाल झालेले आहे नागरिकांचे. आम्ही आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं केलं, पण जे नियमितता असते नगरसेवक पदावरती आता झालेली नाही आहे. सगळ्यात पहिले आपल्याला साफसफाईवर लक्ष द्यावं लागणार आहे, त्यानंतर महिलांच्या रोजगारावर, बरोबर. त्यानंतर तिसऱ्यांदा आपल्याला दिवाबत्ती आणि पाणी भरपूर मिळालं पाहिजे नागरिकांना. पाण्याची अजिबात ओरड होता कामा नये, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल ज्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल? पहिल्या 6 महिन्यात माझी गेल्या टर्मची जी कामं आहे, खूप सारी कामे आहेत, त्यात रस्ते नाल्या वगैरे आहेत, सभागृह आहे, ती पहिले पूर्णत्वास न्यायची आहे. त्यानंतर आपलं सफाई आणि पाणी पुरवठा कसा जास्तीत जास्त करतील त्याकडे मला लक्ष द्यावं लागणार. रस्ते, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्याची बाब कोणती असेल? सगळ्यात पहिली प्राधान्याची साफसफाईची. मागील कार्यकाळात जे काम अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल आता आजपर्यंत करत आलो आमदार साहेबांच्या सहाय्याने, मनपाच्या निधीच्या सहाय्याने, आणि आपण स्वतः पण जे आहे समोर आपल्या आलेलं आहे ते पहिले प्रत्येक कामाला आपण सामोरं गेलेलो आहोत. भविष्यात सुद्धा नक्कीच करू. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार नाही? ठोस पावलं म्हणजे वार्ड विकास स्वच्छता निधीमध्ये भ्रष्टाचार होतोच असं नाही आहे, कारण प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नगरसेवकाला निधी हा मिळतोच, पण त्यातही जर असेल तर आपण त्याची खडेपणे खोदून काढू. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली काय स्पष्ट योजना असेल? युवकांना रोजगारासाठी आपल्याला कसं म्हणजे लोन उपलब्ध करून देता येईल, त्यांना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लक्ष कसं केंद्रित करता येईल यासाठी आपला भर राहील. 5 वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? 5 वर्षानंतर माझ्या वार्डाला मी स्वच्छ, सुंदर आणि विकसित झालेलं पाहू इच्छिते. आपल्या पक्षाची वार्ड विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का? नक्कीच. पक्षीय राजकारण म्हणजे माझे नेते आमदार रविभाऊ राणा, ज्यांनी ह्यापूर्वी सुद्धा ह्या प्रभागासाठी मला भरपूर निधी दिलेला आहे, म्हणून पहिल्याच पंचवार्षिक मध्ये मी माझ्या प्रभागातले जवळजवळ 60% कामं पूर्ण करू शकली आणि ह्यापुढे सुद्धा आमच्या नेत्याच्याच मार्फत आपण सर्व कामं करून घेऊ. शेवटचा प्रश्न, वार्डवासियांना दिलेले आपले एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय असेल? वार्डवासियांना माझा हा संदेश राहील की तुम्ही ज्या प्रेमाने, ज्या हक्काने मला सर्वात जास्त मताधिक्य दिलं, त्याच्यात मी नंबर 1 उतरून तुमची प्रत्येक गोष्टीची उणीव भरून काढण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि माझं 100% बेस्ट तुम्हाला देईल, एवढी नक्की तुम्हाला गॅरंटी देते.